तर नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीवर पेपरफुटीचा आरोप आहे। आमदार रोहित पवार यांनी पेपरफुटीचा आरोप केलाय। तर कौटिल्य अकॅडमीच्या संचालकांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। महाराष्ट्रातील पेपरफुटीचे धागेदोरे नंदुरबारशी जोडले जात असल्याचा करत आरोप रोहित पवार यांनी केला। मात्र कौटिल्य अकॅडमीच्या संचालकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी। देशात नेट फुटी प्रकरण गाजत असतानाच आता एफडीएचा पेपर फुटल्याचा देखील आरोप होत आहे। 22 तारखेला झालेला या पेपर झाला, यात 20 तारखेलाच पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे। तर नंदुरबार जिल्ह्यातील कौटिल्य अकॅडमीचा यात समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्यावर याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर प्रवीण पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे की यात आमचा कुठलाही समावेश नाही, तर यात कुठल्याही प्रकारच्या चौकशीला जाण्यासाठी मी समोर जाण्यास तयार आहे। मात्र याबाबत देखील आता चौकशी काय होते आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर काय प्रश्नचिन्ह निर्माण होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत आता प्रवीण पाटील यांना चौकशीसाठी बोलवले जाते की नाही, त्यांच्यावर आरोप सिद्ध होतो का नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। किंवा काय ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल खरंच मला पुरेपूर माहिती नाहीये। आणि जेव्हा हे सगळं झाल्यानंतर संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला यायच्या, विचारपूस करायच्या, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची याच्याबद्दल विचारपूस झालेली आहे। कमीत कमी 10-15 वेळेस त्यांनी विचारपूस केलेली आहे, परंतु मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय। आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे सर। दुसरी गोष्ट म्हणजे मी असा कुठल्याही प्रकारचा अपहार किंवा गुन्हा केलेला नाहीये आणि कुठल्याही पद्धतीचा पैसा किंवा काहीही घेण्याचा काही संबंधच येत नाही। असं जर केलं असतं तर कमीत कमी मी 100 मुलं पास करू शकलो असतो, परंतु ते झालेलंच नाहीये तर मी यावर काहीच बोलू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।